अहिल्यादेवींच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट येणार असल्याची मोठी घोषणा चौंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। चित्रपटाच्या माध्यमातून अहिल्यादेवींचा इतिहास जगासमोर येणार असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलंय। अहिल्यादेवींच्या नावानं धर्मांतर विरोधी बंदीचा कायदा करावा अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्यानगरच्या चौंडी इथल्या अहिल्यादेवी जयंती कार्यक्रमात केली आहे। तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं लव जिहाद विरोधातील कायदा करण्याची देखील मागणी पडळकर यांनी केली आहे। 6 मे रोजी नांदेडमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थिती लावली। भाजपकडून संघटनात्मक नेमणुका जाहीर करण्यात आल्यात। अखेर भाजपकडून उर्वरित 22 जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। पक्षांतर्गत वाद आणि इतर कारणांमुळे रखडलेल्या नियुक्त्यांना भाजपनं हिरवा कंदील दाखवलाय। कोल्हापुरात इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली। या बैठकीसाठी आमदार सतेज पाटलांचीही प्रमुख उपस्थिती होती। रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी आपत्ती व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली। पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीबाबत ही बैठक घेण्यात आली। या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, प्रमुख अधिकारी हे देखील उपस्थित होते। पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। राजेंद्र भोसले सेवानिवृत्त होत असल्यानं भाजपकडून महापालिकेत सोहळा आयोजित करण्यात आला। यावेळी राजेंद्र भोसले यांचा सन्मान भाजपनं केला। पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले सेवानिवृत्त झाले। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी पुणेरी स्टाईल आंदोलन केलं। आयुक्तांच्या निवृत्तीवर या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं फटाके वाजवत अनोखं आंदोलन केलं। आयुक्तांनी कोणतीही कामं केला नसल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाने केलेला आहे। नाशिक जिल्हा परिषदेतील 123 कर्मचारी आज सेवानिवृत्त होणार आहेत। यात सर्वाधिक 55 शिक्षक आणि 3 सहाय्यक गटविकास अधिकारी यांचा समावेश आहे। तर निवृत्तीच्या टप्प्यावर असलेल्या बहुतेकांच्या जन्मतारखा जून मधल्या असल्यानं निवृत्त होणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे। संभाजीनगरचा पत्ता आराखडा तयार करण्यात आलाय। 33,500 कोटी रुपयांचा हा पत्ता आराखडा तयार करण्यात आलाय। पत्ता आराखड्याचं विमोचन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं। अमरावतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 300व्या जयंतीनिमित्त बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। बाईक रॅलीत मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला। अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। रायगडमधील माणगाव डेपोच्या ताफ्यात 5 नवीन लालपरी दाखल झाल्यात। मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मंत्री भरत गोगावलेंनी बसमधून फेरफटका सुद्धा मारला। तसंच डेपोत 5 बसेस वाढल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवासी सेवा सुलभ होण्याची शक्यता आहे। वाशिममधल्या खडकेश्वर मैदानावर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। या शर्यतीत राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी बैल घेऊन सहभाग नोंदवला। यावेळी ही शर्यत बघण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाली। आग्र्याच्या ताजमहालाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे। ताजमहालाभोवती अँटी ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात आली आहे। तर ताजमहालाच्या 500 मीटरच्या आत ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे। नाशिकच्या मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी 360 हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे। याबाबतची केंद्र सूचना ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। मनमाड, मालेगाव, धुळे, नरडाणा, शिरपूर, महू मार्गे इंदूर असा 309 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग असणार आहे। शासकीय विदेशी कृषी अभ्यास दौऱ्यांना आता 60 वर्षांवरील वृद्धांना आणि महिलांना जाता येणार आहे। दौऱ्यासाठीच्या मर्यादा या शिथिल करण्याचा निर्णय शासनानं घेतलाय। त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीच्या अभ्यासासाठी आता विदेशात जाता येईल। रेशनच्या ई-केवायसी साठीचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यानंतर ई-केवायसी न केल्यास रेशन बंद होणार आहे। राज्यात आतापर्यंत 77% ई-केवायसी पूर्ण झाली आहे। आता ई-केवायसी साठी तिसऱ्यांदा मुदतवाढीची शक्यता ही कमीच आहे।
बीडच्या पाटोद्यात एका व्यापाऱ्यानं सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे। आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी या व्यापाऱ्यानं खासगी सावकाराकडून व्याजानं पैसे घेतले, त्याची 6 पटीनं फेड सुद्धा केली। मात्र सावकारांना आणखी पैसे हवे होते, त्यामुळे या व्यापाऱ्याला त्यांनी धमकवायला सुरुवात केली। नाशिकच्या सटाण्यातील सुकडनाला ते बस स्थानकापर्यंत रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। मात्र या कामादरम्यान पूर्वीच्या गटारी बंद झालेल्या आहेत, त्यामुळे पाणी वाहण्यासाठी जागा नसल्यानं आता गटारी तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत।